तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ऑक्झिलरी वर्बबद्दल शिकवणार आहे। तर आजचा ऑक्झिलरी वर्ब आहे कूड। तर कूड याबद्दल मी तुम्हाला शिकवणार आहे। ओके, आणि लास्ट टाइम मी तुम्हाला कॅन या ऑक्झिलरी वर्बबद्दल शिकवला आहे। तर आज तुम्ही या ऑक्झिलरी वर्बकडे लक्ष द्या, कारण की कूड या शब्दाचा उपयोग कुठे केला जातो, कसा केला जातो आणि याबद्दलचे सेंटेन्स कसे मेकिंग केला जाते आणि या कूडशी रिलेटेड म्हणजे कूडबद्दल सेंटेन्स कसे बोलल्या जाते विथ अदर पर्सन सोबत। तर लास्ट टाइम मी कॅनबद्दल शिकवलं, ते तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा, कारण की आज या मॉडर्न जनरेशनमध्ये इंग्लिश कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे। ओके, तर मला वाटते तुम्ही इंग्लिश बोलणं शिकायला पाहिजे, यासाठी मी तुम्हाला माझ्या गावामधून मी शिकवत आहोत। तर बघा, तर कूड म्हणजे काय होते, शकला, शकलो किंवा शकले, कारण की आणि दुसरी गोष्ट म्हणजे कूड या ऑक्झिलरी वर्बचा उपयोग कुठे केला जातो। कूड या ऑक्झिलरी वर्बचा उपयोग एखादी पास्ट टेन्स मधली, ओके, पास्ट किंवा एखादी भूतकाळामधली गोष्ट झाली असेल किंवा ॲक्टिव्हिटीज झाली असेल तर त्या ॲक्टिव्हिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी कूड या शब्दाचा उपयोग केला जातो। तर मला वाटते तुम्ही याकडे लक्ष द्या। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला कूड या शब्दाबद्दल सेंटेन्स बनवायचे असेल, सेंटेन्स बोलायचे असेल, तर ते त्यासोबत तुम्हाला काय, जो तुमचा वर्ब आहे, जसं आपल्या या इंग्लिश ग्रामर म्हणजे जो वर्ब आहे तो क्रियापदाचे वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप तुम्हाला घ्यावं लागेल। ओके, तर या म्हणजे ए टू झेड मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते, म्हणजे कुठलाही डाऊट यामध्ये राहिला नाही पाहिजे। तर बघा, कूड या ऑक्झिलरी वर्बबद्दल तुम्हाला सेंटेन्स कसे बनवायचे हे पण मी तुम्हाला इथे सांगते। जसे इकडे लक्ष द्या, व्हेन आय वाज ॲट स्कूल आय कूड स्पीक इंग्लिश फ्लुएंटली। ओके, तर या ठिकाणी कूडचा उपयोग केला गेला आहे। त्यानंतर जो स्पीक आहे, स्पीक का एक वर्ब आहे म्हणजे क्रियापद, तर या ठिकाणी बघा क्रियापदाचे पहिले रूप घेतले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कूड, तर कूड या ठिकाणी तुम्ही वाज किंवा वेअर एबल टूचा सुद्धा उपयोग करू शकता। तर नेक्स्ट मला वाटते की तुम्हाला हे समजलं असेल, जसे शाळेत असताना मी असं खलित इंग्लिश बोलू शकत होतो। त्यानंतर दुसरावाला जो सेंटेन्स आहे, व्हेन आय वाज यंग आय कूड लिफ्ट मोर दॅन 100 किलोज। ओके, जसं बघा ना इथे, व्हेन आय वाज यंग आय कूड लिफ्ट मोर दॅन 100 किलो। तर या ठिकाणी बघा कूड या ऑक्झिलरी वर्बचा काय उपयोग केला गेला आहे। आणि त्यानंतर इथे आहे लिफ्ट का एक वर्ब म्हणजे क्रियापद, तर या ठिकाणी क्रियापदाचे पहिले रूप घेतले आहे। तर मला वाटते तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल। तर याबद्दल मी तुम्हाला डिटेल्समध्ये पण शिकवणार आणि डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार। तर तरुण असताना मी 100 किलोपेक्षा जास्त वजन उचलू शकत होतो, हो की नाही। तर या ठिकाणी बघा कशा प्रकारे सेंटेन्स बनवले आहे, भूतकाळातले बनवले आहेत ना, म्हणजे पास्ट टेन्समध्ये जे शब्द म्हणजे ॲक्टिव्हिटीज झाली आहे त्याबद्दल मी या ठिकाणी काय तुम्हाला शिकवलं आहे। आणि या ठिकाणी सुद्धा पास्ट टेन्समधील काय सेंटेन्स बनवलेले आहेत, हो की नाही। कारण की ते बघा ना, शाळेत असताना मी असखलित इंग्रजी बोलू शकत होतो, म्हणजे तो शाळेत असताना चांगली इंग्लिश काय बोलू शकत होता, म्हणजे शाळेत असता तो कधी असेल, पास्ट टेन्समध्ये असेल, हो की नाही। तर मला वाटते मित्रांनो तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल। तर याच प्रकारचे मी जेवढे पण इंग्लिश ग्रामरचे टॉपिक्स आहे ती पण ए टू झेड तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवणार आणि समजवणार। तर मला वाटतं मित्रांनो तुम्हाला हे समजलं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू सो मच गाईज।